नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज खूप जिव्हाळ्याचा विषय घेतलाय बरं का, नातवंड. माझ्याच काय तुमच्या सुद्धा जिव्हाळ्याचा विषय. अहो, नातवंड म्हणजे काय असतं? नातवंड म्हणजे दुधावरची साय असते, सँडविचमध्ये लपलेलं चीज असतं, आपल्या दुखऱ्या मनावर फुंकल घालणारं एक मोठं औषध असतं. जेव्हा आपलं नातवंड गळ्यात हात घालून म्हणतं की आजी तू सगळ्या जगातली ग्रेट ग्रेट आजी आहेस असं म्हणतं, तेव्हा काय वाटतं ते शब्दात व्यक्त करता येत नाही. असं हे नातवंड. आपण आयुष्याचे अनेक टप्पे ओलांडतो आणि ह्या शेवटच्या टप्प्यावर येतो जेव्हा आजी आजोबा बनतो, तेव्हा त्यातला आनंद हा शब्दांच्या पलीकडे आहे. आपण आपली मुलं लहान असताना आपलं कसं होतं माहिती का, आपण आपली लहान मुलं लहान असताना आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवता येत नाही, एक संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेलं असतो. पण नातवंडांमुळे मात्र परत ते सुख मिळतं, परत आपण लहान होतो आणि त्यांच्याबरोबर परत आपलं लहानपण उपभोगतो, आपण लहान असतो. आणि नातवंडांमध्ये म्हणजे माझं तरी असं होतं बरं का, की इतर गोष्टी मी जेव्हा करते तेव्हा मला असं वाटतं की मी दमले, पण माझ्या नातीबरोबर जेव्हा मी काही करते, तिला काही शिकवते, तिच्याबरोबर खेळते, तेव्हा मात्र मला कधीच वाटत नाही की मी दमले. माझी एनर्जी उलट माझ्यात अधिक ऊर्जा येते, तिच्यातली ऊर्जा माझ्यामध्ये येते आणि मग तिच्यासाठी मला काय करू आणि काय नको असं होतं. हे झालं आपल्याला नातवंडांप्रती असले अत्यंत प्रेम. आज मात्र आजी आजोबा आणि नातवंड यांच्यावर थोडंसं मला बोलायचं आहे, कारण आजूबाजूला मी बघत आहे की आपण आजी आजोबा जेव्हा होतो तेव्हा एक नवीन विश्व आपल्यामध्ये तयार होतो. आपण आपल्या नातवंडांना म्हणतात ना, रागवू शकत नाही. आपल्या मुलांना आपण सवय लावण्यासाठी आपण रागवलेलं असतं, पण नातवंडांना मात्र रागवताना थोडंसं मन हे होतं की नको 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 रागवायला, आपण सगळे लाड पुरवत जातो. पण हे कुठेतरी आपण काय आपल्या नातवंडांचे शत्रू नाही आहे, तेव्हा कोणीतरी थोडीशी शिस्त लावलीच पाहिजे बरं का. आजकालच्या काळामध्ये आपण जेव्हा म्हणतात ना, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, मूल कुठेही वाढायचं, तसं आता मात्र होत नाही. आजी आजोबांवर मात्र खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. मूल आणि सुनेने सुद्धा तेवढी, किंवा मुलगी आणि जावयाने सुद्धा आपल्या आईवडिलांवर तेवढाच विश्वास टाकावा की जेणेकरून आपल्या मुलांवर आपले आईवडील चांगलेच संस्कार करतील. आजी आजोबांना पण मला सांगणं म्हणजे वाटतं की आज मोबाईलचा काळ आहे, अगदी आजी आजोबा सुद्धा सारखं मोबाईलमध्ये सुद्धा त्यांनी आपलं मन रमवायचं नाही. आज तुमच्यासमोर इतकं सुंदर सोल्युशन आहे आपल्यासमोर आपलं नातवंडांचं, तर आपल्याला कशाला मोबाईलची किंवा टी व्हीची, दिवस रात्र टी व्हीची तर आपल्याला गरजच पडणार नाही. तर थोडं या गोष्टीला आपण लांबच ठेवलं पाहिजे. आपण जेव्हा आजी आजोबा होतो तेव्हा आपली ही आत्ताची जी पिढी आहे की नाही, ही थोडी, एक मी जबाबदारीने वाक्य वापरते बघा, तुम्हाला पटतंय का, आपल्या मुलांपेक्षा ही जी पिढी आहे ही थोडी एक पाऊल पुढे आहे बरं का. खूप हुशार झालेली आहे. टी व्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्या सगळ्यामुळे, मोबाईल ह्या सगळ्यांमुळे ती अधिक हुशार झालेली आहे. त्यांना भरपूर नॉलेज हे आधीच मिळालेलं असतं. तेव्हा एखादा प्रश्न विचारला नातवंडांनी, तेव्हा त्यांना थातुरमातुर उत्तर देऊन चालत नाही. आपले अनुभवाचे बोल किंवा आधी वाचलेलं जे वाचन आहे त्याप्रमाणे योग्य त्याचा वापर करून मुलांना योग्य उत्तर दिलं पाहिजे. ही आजी आजोबांची जबाबदारी आहे. आज ग्रँड पॅरेंट्स डेला जाताना, आज शाळांमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे साजरा केला जातो. अरे बापरे, काय मस्त, इतका छान अनुभव होता की अगदी असं वाटलं, आपल्या नातीचं जेव्हा बोट घेऊन आम्ही दोघं जातो तेव्हा असं वाटलं की आज आपण काहीतरी खूप मोठे सेलिब्रिटी आहे आणि आपल्यासाठी ते रेड कार्पेट टाकलेलं आहे. तर तिथे जी ट्रीटमेंट मिळते शाळांमध्ये ग्रँड पॅरेंट्सना, ती पण खूप खूप छान सुखावून जाते आपल्याला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, की आपल्या नातवंड आपल्याला जी सुख देतात ते जगात कोणीच कुणाला म्हणतात ना देऊ शकत नाही. तर ह्या नातवंडावर आपण जे छान संस्कार, जितकं आपल्याकडे छान आहे तेवढं आपण आपल्या नातवंडांवर संस्कार केले पाहिजेत. आज
गल्लोगल्ली संस्कार वर्ग उघडत आहेत. मला म्हणायचं नाही की संस्कार वर्ग वाईट आहे, तिथे पण खूप छान मेहनत घेतली जाते. पण आजी आजोबांनी जर संस्कार केले तर आजी आजोबांचे जे संस्कार घेऊन जे नातवंड बाहेर पडेल ते आज आकाशाला गवसणी घालू शकतं. आज तेवढे ताकद त्या मुलामध्ये येईल आहे. आज जसे तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केले तसेच संस्कार किंवा त्याच्यापेक्षाही जास्त सजग संस्कार आपल्या नातवंडांवर आपण केले पाहिजे. ही आजी आजोबांची जबाबदारी आहे. थोडंसं आपलंही म्हणतात ना, थोडे आपल्या व्याप कमी करून आपण आपल्या नातवंडांसाठी वेळ काढलाच पाहिजे. जेव्हा आपण असे संस्कार करू तेव्हा जेव्हा आपलं नातवंड आपल्या गळ्यात पडून म्हणतं की आजी तू सगळ्या जगातली ग्रेट आजी आहे, तेव्हा जे मोठा अवॉर्ड मिळाल्यासारखं वाटतं त्याला शब्द नाही. जेव्हा माझी नात माझ्या गळ्यात पडून म्हणते की आजी तू खूप क्यूट माझी आजी आहे, तेव्हा कुठल्याही प्रसाधनापेक्षाही येणारा जो ग्लो आहे, जो येणारी चकाकी आहे, ती शब्दात नाही सांगू शकत. असं हे नातवंड आणि आपलं विश्वास असतं. तेव्हा मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवा की आपले आईवडील आपल्या मुलांवर संस्कार चांगलेच करणार आहे, तरच ही नवीन पिढी, पुढची पिढी छान घडू शकेल. तेव्हा आजी आजोबांनी आपलं जबाबदारी ओळखा आणि आपल्या नातवंडांवर छान संस्कार करा. बघा, खूप आनंद देऊन जाणार ही पिढी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.